आपण काल शेवटच्या व्याख्येपर्यंत आलेलो. आर एस वुडवर्थ, त्याच्या आधीची व्याख्या महत्वाची आहे. जॉन बी वॅटसन त्यांची व्याख्या. त्यांनी काय सांगितलं? मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास किंवा मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि त्यांनी मॉडेल कसं मांडलं? SOR मॉडेल मानलं. हम्म हे हे मॉडेल आजही वर्तनात आहे. म्हणजे हे प्रॅक्टिकली मॉडेल हे आजही वापरलं जातं. त्याच्यामध्ये एस म्हणजे स्टिम्युलंट, उद्दीपक, ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, आणि प्रतिक्रियालाच काय म्हटलंय? रिस्पॉन्स. म्हणजे जीव उद्दीपिकाला जो रिस्पॉन्स देतो त्याचा अभ्यास करणारं शास्त्र, अशा पद्धतीत त्याची व्याख्या आहे. आता हे जे वर्तन आहे त्याची पण आपण त्याच्याबरोबर व्याख्या केली की एखाद्या व्यक्तीने किंवा प्राण्याने जे काही कोणतीही गोष्ट केली तर त्याचं आपण काय निरीक्षण करू शकतो, नोंद घेऊ शकतो त्या गोष्टीची, आणि यालाच त्या व्यक्तीचं वर्तन असं म्हटलं जाईल. कारण का? ते व्यक्तिमत्वावर आधारित असलेली गोष्ट आहे. ज्याचं जसं व्यक्तिमत्व तसं त्याचं समोरच्या उद्दीपिकाला दिलेली प्रतिक्रिया असते, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? वर्तन असं म्हणतो. यांनी परत काय केलं? बाह्य वर्तन आणि आभ्यंतर वर्तन असे परत दोन पार्ट केले. बरोबर आहे? आता हे हळूहळू कसं आहे की मानवी जीवनासाठी मानसशास्त्र नुसतं अभ्यास केलं म्हणजे झालं नाही. मानवी जीवनासाठी त्याचा उपयोग करता आला पाहिजे. चिकित्सात्मक दृष्टिकोनापर्यंत मानसशास्त्राचा आज आपल्याकडे दिसतात गोष्टी. सुरुवातीला फक्त मानवी वर्तनाचा अभ्यास अशा पद्धतीतच त्याची व्याप्ती होती, परंतु हळूहळू त्या वर्तनामध्ये दिसलेले दोष आणि त्यावर केली जाणारी चिकित्सा इथपर्यंत आता आपण येऊन पोचलेलो आहोत. त्यामुळे हळूहळू त्याच्यामध्ये ऍडिशन ह्या होतच गेलेल्या आहेत. आता शेवटचा जो आपल्याला व्याख्या दाखवली ती म्हणजे RS वुडवर्थ. हा जो शास्त्रज्ञ होता यानं त्याच्या म्हणजे आदली आदली जी व्याख्या होती वॅटसनची, त्याच्यामध्ये थोडंसं ऍडिशन केलं की मानसशास्त्र म्हणजे व्यक्तिमत्वाच्या आधारे दिलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास करणे. हम्म अशा पद्धतीत त्यानं ऍड केलं की ते कसं सुरुवातीला कसं होतं SOR मॉडेलमध्ये, तर उद्दीपिकाला दिलेली प्रतिक्रिया किंवा मानवी वर्तनाचा अभ्यास असंच फक्त होतं, परंतु त्यामध्ये व्यक्तिमत्व हे जोडलेलं नव्हतं. व्यक्तिमत्वाच्या आधारे दिलेली प्रतिक्रिया, अशी व्याख्या वुडवर्थ यानं मांडली. आणि वर्तन म्हणजे वर्तनाची व्याख्या कशी? तर व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्वाच्या आधारे उद्दीपिकाला अनुसरून दिलेली किंवा व्यक्त केलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय, असंही त्यानं सांगितलं. उदाहरणं तर आपण बघितली की एकाच गोष्टीसाठी आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळतात. कारण का? तर व्यक्तिमत्व वेगवेगळं असतं, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या वर्तन बघायला मिळतं. प्रतिक्रिया व्यक्तिमत्वाच्या पैलूवर अवलंबून असतात हे त्यांनी अधोरेखित केलं. वुडवर्थचं म्हणणं काय होतं? प्रतिक्रिया नुसत्या दिल्या आणि त्याची नोंद घेतली म्हणजे झालं नाही, तर प्रतिक्रियामध्ये जो काही बदल दिसतो आहे त्याला कारण व्यक्तिमत्व आहे, आणि व्यक्तिमत्वावर त्यांनी जोर दिला. सांगितलं की प्रतिक्रिया ह्या व्यक्तिमत्वाच्या पैलूवर अवलंबून असतात. उद्दीपिकाला अनुसरून माणूस ज्या प्रतिक्रिया देतो त्या प्रतिक्रिया अभ्यासणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. व्यक्तिमत्वाच्या आधारे प्रतिक्रिया देणारा देणारा असं त्यानं हायलाइट करून मगच व्याख्या केली. आणि ही व्याख्या ही सर्वात आधुनिक व्याख्या अशा पद्धतीत मानली जाते मानसशास्त्राची. मानसशास्त्र म्हणजे काय सांगितली व्याख्या? व्यक्तिमत्वाचा अभ्यास
आणि व्यक्तिमत्वाच्या आधारे व्यक्तिमत्वाच्या प्रतिक्रिया हा हा व्यक्तिमत्वाच्या आधारे दिलेल्या प्रतिक्रिया देणे. प्रतिक्रियांचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. तर इथपर्यंत आपण व्याख्या संपवलेल्या आहेत पहिल्या. हम्म एवढ्या म्हणजे व्याख्या. आणि जर आपल्याला इतिहास लिहायला आला किंवा मानसशास्त्रामध्ये झालेली स्थित्यंतरे असा प्रश्न आलेला आहे कधीतरी, तर ती स्थित्यंतरे विशद करा. त्याच्या अनुषंगाने सुद्धा हे आपल्याला लिहिता येतं. 16व्या शतकापासून सुरुवात झाली आणि आता हे 20व्या शतकात आलो आपण. आता पुढचं बघायचं आहे पॉइंट म्हणजे मानसशास्त्राच्या निरनिराळ्या अध्ययन पद्धती किंवा अभ्यास पद्धती. एखादं जर शास्त्र आहे तर ते शास्त्र अभ्यास करण्यासाठी एक ठराविक पद्धत विकसित केली गेलेली असते. हे आपण आजपर्यंतच्या अभ्यासावरून जाणतो. बरोबर आहे. जसं सायन्स, आर्ट्स, कॉमर्स हे आपण वेगवेगळे हे मानतो, काय प्रवाह मानतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यास करण्याची पद्धती वेगवेगळी असते. आता उदाहरणार्थ आपल्याला एकदम कोणी व्याकरण शिकवायला नाही बसत. सुरुवातीला आपल्याला अबकडच शिकवलेलं आहे. बरोबर आहे. मग त्यांचा अक्षर जुळवून मग शब्दांचा अभ्यास आला, मग शब्दानंतर वाक्यांचा आला, मग वाक्यानंतर हळूहळू हळू व्याकरणाकडे घेऊन गेले. बरोबर आहे. तर अशा पद्धतीत अभ्यास पद्धतीचा म्हणजे अध्ययन पद्धतीचा अभ्यास, अध्ययन पद्धती कशी आहे मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी, याचा आता आपण पुढे लेखाजोखा घेणार आहोत. ही मानसशास्त्र आकलण्यास म्हणजे आकलनाची पद्धत किंवा अभ्यास पद्धत ही ज्याप्रमाणे प्रत्येक शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काही महत्वपूर्ण अभ्यास पद्धतीचा अवलंबन करावा लागतो, तसंच मानसशास्त्रासाठी सुद्धा विविध पद्धती या सांगितलेल्या आहेत. या पद्धतीमध्ये वैज्ञानिक बैठक असते, म्हणजे सायंटिफिक बेस असं आपण त्याला म्हणतो. वैज्ञानिक बैठक असते व निश्चित असा दृष्टिकोन असतो. ध्येय निश्चित असतं की आपल्याला काय काय करायचं आहे आणि त्या दृष्टीने अध्ययन पद्धती ही बनवली जाते. याला वैज्ञानिक बैठक असते आणि निश्चित असा दृष्टिकोन असतो. सुरुवातीला मानसशास्त्राचा अभ्यासाच्या पद्धती म्हणून जी काय वर्णिली गेली त्याच्यामध्ये काय, तर आराम खुर्चीत बसून चिंतन करणे गोष्टींचं, अशा पद्धतीतच फक्त पद्धत पद्धत म्हणजे हीच पद्धत, अशा पद्धतीत लोकांचं म्हणणं होतं की मानसशास्त्राचा म्हणजे हा आता काय करणार, आराम खुर्चीत पाय पसरून बसणार आणि आढ्याकडे डोळे लावून विचार करत बसणार. तर ही मानसशास्त्राची पद्धत असे. त्यानंतर कसं झालं की दंतकथा पद्धतीचा वापर, मग त्या वापरून मनुष्याचं वर्तनाचा अभ्यास करणे किंवा त्यांच्या मनातलं जाणून घेणे, अशा पद्धतीत हळूहळू त्याचा काय म्हणतात त्याला त्याच्यामध्ये वाढ झाली. म्हणजे समजा एखादा मानसशास्त्र त्यावेळेचे जे कोणी होते त्यांच्याकडे मनोचिकित्सक म्हणून पण पेशंट यायचे. मग त्यांच्या मनाची उकल करायला लागायची. त्यांच्या अंतर्मनात काय चालू आहे किंवा त्यांना कुठला त्रास आहे, मग याच्या दृष्टीनं काही उदाहरणं देऊन त्यांना खुलवून त्यांच्या अंतर्मनात काय चालू आहे हे काढून घेण्यासाठी हळूहळू वैज्ञानिक प्रयत्न करत असत. पण या पद्धती शास्त्रशुद्ध नसल्यामुळे त्या मागे पडल्या किंवा इतिहास जमा झाल्या. आता वैज्ञानिक बैठकीच्या आधारावर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करून मानसशास्त्राच्या अभ्यासात केल्या गेलेल्या आहेत. किती आहेत? 4. हम्म पण आता सर क्रमानं आपण इथे मानस पण दोन पद्धती आहेत ना, शास्त्रीय पद्धती, अशास्त्रीय पद्धती. हा याच्यामध्येच पण डिवाइड करता येतं. परंतु हा. 4 पद्धती ह्या मूळ म्हणजे ज्याच्या अभ्यास करण्यासाठी असं जे काही त्याला डिव्हाइड करता येईल ह्याच्यापेक्षा अजून 4च्या वर जाणार नाही. आलं का लक्षात? हा. हम्म आता पहिली पद्धत त्यातली आहे ती प्रायोगिक पद्धत. प्रायोगिक म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथड.
एक्सपेरिमेंटल याचा आपल्याला साधारण अंदाज येतो की आपल्याला प्रयोग करून आपल्याला गोष्टी सिद्ध करायच्या आहेत. ही पद्धत ही सर्वात लोकप्रिय पद्धत मानली जाते. लोकप्रिय म्हणजे कुठल्याही गोष्टीवर लोकांना प्रयोग करणे हे सहज म्हणजे आवडतं पण, आणि लोक करतात पण. अचूक निष्कर्ष मांडणारी पद्धत ही आहे. आता ही पद्धत कशी असते, या पद्धतीच्या उपयोगापासून मानसशास्त्र हे तत्वज्ञानापासून आधी पहिल्यांदा वेगळं झालं. कारण कुठल्याही गोष्टीवर एक्सपिरियन्स म्हणजे एक्सपेरिमेंट करायची आहे, ती त्यांनी सुरुवातीलाच पहिल्यांदा जसं ह्याला बाहेर केलं. पहिली व्याख्या कोणाची होती? अरिस्टॉटल. हा, अरिस्टॉटलला जसं बाहेर केलं तेव्हाच त्यांनी या पद्धतीचा अवलंब केलेला होताच. त्यामुळे पहिल्या दोन वैज्ञानिकांच्या नंतर ही पद्धत विकसित होत गेली आणि मानसशास्त्राचा पण विकास याच पद्धतीनं जास्तीत जास्त झालेला आहे. मानसशास्त्र तत्वज्ञानापासून या पद्धतीमुळे वेगळे झाले. नुसतं मान्यता याच्या आधारावर आपण सिद्धांत मांडू शकत नाही, हे त्यांनी ठरवलं आणि एक्सपेरिमेंटला भर दिला. या पद्धतीत प्रयोग हेच मूळ अंग आहे, म्हणून प्रयोग करायचा व निष्कर्ष काढायचे हीच याची पद्धत आहे. प्रयोग करायचे आणि मग निष्कर्ष मांडायचे. या पद्धतीत नियंत्रित परिस्थितीतच निरीक्षण करून निष्कर्ष अथवा सिद्धांत मांडले जातात. आपण कसं हो. बघितलं की अं, आपलं तत्वज्ञान नाही, व्यक्तिमत्व जेव्हा आपण बघत होतो तेव्हा आपण जे प्रयोग त्या लोकांनी केलेले ते बघितले. कोणी मानस रोगांच्या पेशंटवर प्रयोग केलेला होता, कोणीतरी लहान मुलांचं अध्ययन करून व्यक्तिमत्वाचा अभ्यास केलेला होता. म्हणजे निकष हे ठरवले होते. लक्षात आलं? आणि त्या निकषाच्या आधारे येणारे सिद्धांत मांडलेले होते, नुसतं नाही. बरोबर? त्याच्यामध्ये निकष ठरवणे, वैज्ञानिक पद्धत वापरणे, नियंत्रित परिस्थिती निर्माण करणे, नियंत्रित परिस्थितीमध्येच प्रयोग करायचे असतात, कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही. निष्कर्ष अथवा सिद्धांत मांडले जातात. नियंत्रित परिस्थिती म्हणजे संशोधकाच्या हातात असलेली परिस्थिती, हे लक्षात घ्या. म्हणजे संशोधकाने ठरवलेली की बाबा मला इतक्या टेम्परेचरमध्ये इतक्या ह्यालाच संयोग घडवायचा आहे, फ्युजन रिॲक्शन घडवायची आहे आणि काय होतं बघायचं आहे. परिस्थिती त्याने ठरवलेल्या परिस्थितीमध्येच तो प्रयोग करत असतो. उदाहरणार्थ समजा आता की असा मला एखादा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रयोग मी सांगतो तुम्हाला की परिस्थिती मी ठरवली कशी, निकष असणार मी ठरवलेले की बाबा बिलो पॉवर्टी लाईन जेवढे मनुष्य आहेत त्यांच्यामध्ये आढळणारा अवसाद किंवा डिप्रेशन. मग आता बिलो पॉवर्टी लाईन म्हटल्यानंतर काय आहे, तर मी ठरवणार बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे निकष कुठला, किती उत्पन्न ठरवायचं कुटुंबाचं, एवढं उत्पन्न बाबा 2 लाख रुपयाच्या खाली असलेले सर्व लोक या निकषामध्ये बसतील. हा निकष ठरवला आणि मग त्या आधारे परीक्षण करायला सुरुवात केली. परंतु नुसतं तसंच परीक्षण आहे का? नाही. मग अवसादाची परत निकष वेगळे आहेत. अवसाद जर तुम्हाला बघायचा असेल, नैराश्य किंवा अवसाद यांचं जर आपल्याला परीक्षण करायचं असेल, तर त्या आधारे जी काही प्रश्नावली असेल, त्या प्रश्नावली म्हणजे सुद्धा निकषच आहे. बरोबर आहे? म्हणजे परिस्थिती नियंत्रणात झाली, निकष नियंत्रणात आले. बरोबर? या दोन्हीच्या आधारे मी जो काही त्या रिसर्च करून जे काही त्याच्यातून निष्कर्ष काढेन, तो माझा स्टडी असेल आणि मानसशास्त्रामध्ये तो भर टाकणारा असेल. अशा पद्धतीत या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आता पुढे उदाहरणार्थ वस्तू खाली टाकणे यावरून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधला गेला. हा म्हणजे परिस्थिती जेव्हा काय म्हणतात त्याला, आपल्या फेवरमध्ये असणारी परिस्थिती किंवा आपण ठरवून परिस्थिती त्यानुसारच पुढे जायचं असतं या परीक्षणामध्ये आणि शास्त्रीय पद्धत मानली जाते. या मानसशास्त्रीय प्रयोगात 3 घटक महत्वाचे असतात: उद्दीपक,
प्रयोग व्यक्ती आणि प्रतिक्रिया म्हणजेच SOR. बरोबर. स्टिम्युलंट, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात, कारण आपण प्रयोग कसले करतोय? मानसशास्त्राचे प्रयोग करतोय. ओके. या तिघांच्या अवलोकनातून मानसशास्त्राचा एखादा प्रयोग आखला जातो आणि त्याप्रमाणे पार पाडला जातो. त्यातून निष्कर्ष काढले जातात. पहिलं उद्दीपक किंवा स्टिम्युलंट. वर्तन उद्दीपित करणाऱ्या कोणत्याही घटकाला उद्दीपक असे म्हणतात. हा उद्दीपक बाह्य, आंतरिक, स्थूल, सूक्ष्म, क्षणिक, क्रियात्मक असा कुठलाही असू शकतो. बरोबर. बाह्य वर्तन उद्दीपित करणाऱ्या कोणत्याही घटकाला स्टिम्युलंट असं म्हणतात. उदाहरणार्थ, समजा आता मी एखादा प्रश्न विचारला की आता मी काय शिकवतोय? कोणी सांगू शकेल का? मानसशास्त्र मानसशास्त्र. पण अभ्यासाच्या पद्धती बरोबर. शिकवतात हा. शास्त्रामध्ये. मग आता हा प्रश्न मी विचारला आणि तुमच्यामधलं वर्तन मी बाहेर काढलं. बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला स्टिम्युलेट केलं की मला उत्तर आलं पाहिजे तुमच्याकडून. बरोबर आहे. मग मी जो हा प्रश्न विचारला हा स्टिम्युलंट होता, ज्याच्यामुळे तुमच्यातलं व्यक्तिमत्वाच्या आधारे तुम्ही वर्तन केलं. बरोबर आहे. समजलं. स्टिम्युलंट म्हणजे एखादा क्वेश्चन असू शकतो, किंवा मी आता पटकन, मी समोर आहे समजा तुमच्या, माझ्या खिशातून एक साप काढला आणि कोरे मॅडमच्या अंगावर टाकला, काय होईल? काहीतरी रिॲक्शन होईल की नाही त्याला? स्टिम्युलेशन हे कुठल्याही आधारे कसंही असू शकतं. ज्याच्या आधारे आपण एखादा मानसशास्त्रीय सिद्धांत करणार आहोत, तर ती परिस्थिती आपण नियंत्रित करणार आहोत. म्हणजेच स्टिम्युलंट हे आपण नियंत्रित करणार आहोत आणि त्याच्या आधारे आपण काय, आपल्याला जे हवे त्या सिद्धांतांसाठी पुष्टी करणारे किंवा त्याला हानी करणारे कसेही सिद्धांत असले तरी, म्हणजे काय असणे, प्रतिक्रिया असल्या तरी त्या नोंद करणार आहोत. बरोबर आहे. पुढे प्रयोग व्यक्ती. आता हा जो मी प्रयोग केला की प्रश्न टाकला, याच्यामध्ये प्रयोग व्यक्ती कोण असेल? आम्ही सर. कोण असेल? हा, ज्याच्यावर मी प्रयोग आपण. केला ती व्यक्ती म्हणजे प्रयोग व्यक्ती. मी प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर दिलं, हे त्याचं रिस्पॉन्स आहे. स्टिम्युलंट हा क्वेश्चन झाला आणि जो आन्सर देतो आहे तो व्यक्ती म्हणजे कोण आहे? प्रयोग व्यक्ती किंवा सॅम्पल किंवा केस किंवा युनिट अशा पद्धतीत आपण त्याला वेगवेगळे शब्द वापरू शकतो. ज्याच्यावर प्रयोग केला जातो ती व्यक्ती म्हणजे प्रयोग व्यक्ती होय. ही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह सुद्धा असू शकतो. उदाहरणार्थ, मी आता असं म्हटलं मगाशी तुम्हाला की मी असा विचार केला, प्रयोग केला की बिलो पॉवर्टी लाईन असणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळणारं नैराश्य. मग मी व्यक्तींचा समूह घेतला, परिस्थिती नियंत्रण करतोय मी. बरोबर. मी एकच व्यक्ती नाही घेतला. मी घेताना बिलो पॉवर्टी लाईन असलेले मला जमतील एवढ्या व्यक्तींचा समूह घेतला आणि त्या समूहामध्ये एक ठराविक क्वेश्चनियर लावलं आणि त्याच्या आधारे रिपोर्ट्स घेतले. असा माझा प्रयोग होता. तर अशा आधारे हे व्यक्तींचा समूह असू शकतो किंवा एखादी व्यक्ती असू शकते. आता एखादी व्यक्ती कधी असते? प्रॅक्टिकली जेव्हा आपण बघायला जाणार तेव्हा जर एखादा व्यक्ती डॉक्टरकडे जेव्हा येतो, सायकोलॉजिस्टकडे किंवा सायकियाट्रिस्टकडे येतो, तेव्हा तो एक व्यक्ती या स्वरूपात त्याच्यावर काय करायचे असतात? निदान म्हणजे परीक्षणं करायची असतात. बरोबर आहे. परंतु जेव्हा आपण सामूहिक मानसशास्त्राचा विचार करणार त्यावेळी आपल्याला सर्व समूहावर किंवा एका ठराविक परिस्थितीमध्ये वाढलेल्या समूहावर किंवा ठराविक परिस्थितीमध्ये असणाऱ्या समूहावर आपल्याला प्रयोग करायचे असतात.
मग त्याच्यात आता सैद्धांतिक हा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये आपण सामूहिक गोष्टी बघत असतो मॅक्झिमम वेळा. वैयक्तिक मध्ये सिद्धांत नसतात का? असतात. परंतु जास्तीत जास्त जे मानसशास्त्र विकसित करण्यासाठी पूर्ण समाजाला त्याचा फायदा व्हावा असं जेव्हा असतं तेव्हा आपण व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करण्यापेक्षा व्यक्तींच्या वर्तनाचा अभ्यास केलेला हा कधी फायदेशीर असतो. बरोबर? कारण का? तर ते सर्वांवर अप्लाय होणारे सिद्धांत आपण शोधून काढू शकत असतो. जास्त व्यक्तींचा अभ्यास केला तर त्यातून अतिशय शुद्ध आणि सात्विक अशा पद्धतीचा काय निष्कर्ष निघू शकतो. हम्म. मग तर आता ही प्रयोग व्यक्ती ही कशाही पद्धतीत व्यक्तींचा समूह असेल किंवा व्यक्ती असेल. बरोबर? हे आपल्याला कळलं. पुढे प्रतिक्रिया. प्रतिक्रिया म्हणजे काय? तुम्ही दिलेलं उत्तर. मगासच्या प्रयोगामध्ये मी प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर दिलं. तुम्ही दिलेलं उत्तर ही त्याची प्रतिक्रिया होती. बरोबर आहे? तर प्रयोगामध्ये योग्य कसोट्या किंवा चाचण्या वापरून याचे मापन केले जाते. आता इथे आलं बघा, की जर समजा मला एखाद्या पेशंटमध्ये एखादी गोष्ट तपासून बघायची असेल, म्हणजे उदाहरणार्थ मगाशी म्हटलं तसं की मला बघायचं आहे की याला नैराश्य आहे की नाही, तर मी माझ्यासमोर जी क्वेश्चनेअर असेल त्याच्यामध्ये टिक करत जाणार. कुठल्या गोष्टीमध्ये रस वाटत नाही, होय किंवा नाही, होय, ओके. मग अजून काय? स्वतः एकटाच स्वतःमध्येच मग्न असतो का, होय. अशी जर उत्तरं यायला लागली सगळी नैराश्याच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह, तर मग आपण निष्कर्ष काढू शकतो. 10 समजा क्वेश्चन असतील त्याच्यातले 9 क्वेश्चन त्यानं नैराश्याकडे झुकणारेच दिले, तर आपण निष्कर्ष काढू शकतो की हा व्यक्ती नैराश्यानं ग्रस्त आहे. बरोबर आहे? तर ही जी सर्वेक्षण म्हणजे ही जी आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत समोरच्या व्यक्तीवर किंवा व्यक्तींच्या समूहावर, याच्यासाठी आपण एक ठराविक पद्धत अवलंबणार आहोत आणि ज्याला चाकोरी ठरलेली आहे. असे कुठलाही अभ्यास असू शकतो जो आपण एका व्यक्तीवर तरी करू शकतो किंवा समाजावर किंवा व्यक्ती समूहावर असं आपण म्हणेन त्याला. पण त्याला एकच चाकोरी ठरलेली असणार, परिस्थिती एकच असणार, चाचण्याची पद्धत पण एकच असणार. प्रत्येक व्यक्तीला दुसरेच प्रश्न विचारले असं नाही होणार. पण व्यक्ती सर, समूहाला हा प्रश्नावली ही म्हणजे पद्धत सर्वेक्षण पद्धतीमध्ये येते ना, मुलाखत आणि प्रश्नावली म्हणजे हो प्रायोगिक येते ना. पद्धतीमध्ये. हा, सर्वेक्षण हो हो पद्धतीमध्ये येते. प्रश्नावली. पण एक्सपेरिमेंट या कॅटेगरीत जेव्हा आपण येतो, तुम्हाला ते आता चारही पद्धती झाल्या ना, की हे तुमच्या हम्म. डोक्यातले सगळे किलमिशन निघून जातील. आता हे कसं झालंय माहितीये का, की BA ला BEd ला ह्या गोष्टी असतातच, परंतु इथे आपण सायकोलॉजी म्हणून बघतोय, चिल्ड्रन सायकोलॉजी म्हणून नाही. आलं का लक्षात? ओव्हरऑल मानसशास्त्र म्हणून याचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हाला कन्सेप्ट कळणं आवश्यक आहे. कारण उद्या सकाळी योगाला तुम्ही गेलात, आज सुद्धा बघितलं जर, तर एक तरी पोरगा आपल्या वर्गामध्ये असा असतो की ज्याला मानसशास्त्र तज्ज्ञाची आवश्यकता असते. आणि तो चाचपडत चाचपडत योगानं बरा होतोय का म्हणून आपल्याकडे ऍडमिशन घेतलेला असतो. आमच्या वर्गात होते, तुमच्या वर्गात असतील. बरोबर आहे? तर मग हे आपल्याकडे सुद्धा उद्या येणार नाहीत का? आणि आपण आपल्याला जर भारतीय मानसशास्त्र शिकलो असं आपण म्हणत असू, योगाला म्हणतो की नाही, पतंजली योगशास्त्राला म्हणतो ना आपण भारतीय मानसशास्त्र मी हो शिकलो. सर. आणि तर तुम्हाला ते अप्लाय जर करायचं असेल तर आज जगात मानसशास्त्र म्हणून काय घेतलं आहे याचं तुम्हाला ज्ञान पाहिजे ना. ते मिळावं म्हणून हे आपल्याला अशा पद्धतीत दिलेलं आहे. आता जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे उद्योगधंद्यात आहे का नाही का, ते पण येणार आहे पुढे, की किती किती ब्रँचेस आहेत आणि प्रत्येक ब्रँचेस मध्ये प्रयोगाची पद्धत वेगळ्या आहे. मग त्यांच्यानुसार त्यांची पुस्तकं आहेत. याचा सगळ्याचा आज अभ्यास करून लोकांनी सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि त्याच्या आधारेच हे सगळं शिकवणं वगैरे चालू आहे. पण आपल्याला काय आहे, आपल्याला ओव्हरऑल मानसशास्त्र
त्याचा विकास कसा झाला, त्याच्या पद्धती कुठल्या आहेत, मग त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्याचं ऍप्लिकेशन कसं होणार आहे याची आपण जाणीव करून घ्यायची आहे. आलं का लक्षात? हा एक सब्जेक्ट फक्त आपल्याला आहे, त्यामुळे आपण समग्र बघणार आहोत. झालं. प्रतिक्रिया. प्रयोगामध्ये योग्य कसोट्या किंवा चाचण्या वापरून त्याचे काय केले जाते, मापन केले जाते. आता समजा चाचणी म्हणजे मी काय असं तुम्हाला म्हणत नाही की क्वेश्चनेअर. मी समजा असं केलं की प्रयोग, मला मानसशास्त्रीय प्रयोग करायचा आहे. मी काय केलं, तर एका शाळेत म्हणजे कॉलेजमध्ये गेलो आणि लिहून ठेवलं, येथे येथे थुंकू नये. मला काय प्रयोग करायचा आहे की किती मुलांना हे आपल्यावर बॉदरेशन वाटतं आणि ते बरोबर तिथेच थुंकतात. मला बघायचं होतं म्हणून मी लिहून ठेवलं तिथे. ही एक पद्धत झाली. परिस्थिती मी निर्माण केली, उद्दीपक म्हणून मी निर्माण केला आणि त्या उद्दीपकाला ते मुलं जी काय रिस्पॉन्स देणार आहेत त्याची मी नोंद ठेवणार आहे. बरोबर आहे? मग ही जी परिस्थिती निर्माण केली ती चाकोरीबद्ध असणार आणि ती सर्वांसाठी सारखी असणार. हे लक्षात घ्यायचं. एक्सपेरिमेंट म्हणजे काय, तर त्याला वैज्ञानिक बेस असला पाहिजे आणि त्याच्याबरोबर जी परिस्थिती असणार आहे ती चाचणी पद्धत असेल किंवा कुठली जी एक्सपेरिमेंट म्हणून जे काय करणार असो ते सर्वांसाठी सारखीच असेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. व्यक्तिसमूह असतो तेव्हा. या प्रतिक्रिया सुद्धा बाह्य, आंतरिक, स्थूल, सूक्ष्म अशा अनेक प्रकारच्या असतात. या 3 घटकांमधल्या कार्यकारण संबंधाचा अभ्यास केला जातो व त्यावरून निष्कर्ष काढले जातात. आता म्हणजे समजा व्यक्तीला जेव्हा एखाद्या आपण प्रोव्होक करू किंवा आपण त्याला उद्दीपित करून त्याच्याकडून आपण गोष्टी काढतो आहोत, तर आपण समजा क्वेश्चनेअर निर्माण केलं, तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर समजा काय आपण हेच क्वेश्चनेअर घेऊया की आपण डिप्रेशन या नैराश्य ह्या आजारासाठी आपण क्वेश्चनेअर तयार केलं. मग सुरुवातीचा क्वेश्चन कसा असेल, तर मला कुठल्या गोष्टीमध्ये रस वाटत नाही, होय नाही असं उत्तर असेल साधं. आणि सर्वात शेवटचा क्वेश्चन काय असेल, मला स्वतःचा जीव घ्यावासा वाटतो, होय नाही. आता ही झाली क्वेश्चनची तीव्रता. सर्वात शेवटचा क्वेश्चन हा अति तीव्र आहे, ज्याचं उत्तर हे घातक अवस्था असल्याचं द्योतक आहे. समजा एखादा पेशंट हा पहिल्या 4 क्वेश्चन मध्ये पॉझिटिव्ह आहे, तर त्याचं डिप्रेशनची स्टेज कमी आहे आणि सर्वात शेवटी 10व्या क्वेश्चनला होय म्हणणारा पेशंट हा काय असेल, तीव्र नैराश्यानं ग्रस्त असणार. त्याला अत्यंत काळजीनं हँडल करण्याची गरज आहे. अशा पद्धतीनं निरीक्षण म्हणून म्हटलं की या ज्या प्रतिक्रिया असतात त्या ह्यांच्यामध्ये सुद्धा फरक असतो. स्थूल, सूक्ष्म, बाह्य, आंतरिक. आता हे प्रयोगानुसार ठरतं. म्हणजे बाह्य, आंतरिक असं जर म्हटलं तर आपण मागासचा जो प्रयोग सांगितला, येथे थुंकू नये. एखादा जर वांड पोरगा असेल तोच तिथे मुद्दाम जाऊन थुंकणार, पण एखाद्याला ते चांगलं वाटू शकतं. मग त्यांच्या आंतरिक मनस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आपण ते केलेली टेस्ट आहे. पण इकडे मात्र कसं आहे, आंतरिक मनस्थितीच, परंतु त्यांची गंभीरता सुद्धा आपण तपासतो आहोत. म्हणजे प्रतिक्रियांच्या आधारे वेगवेगळे निष्कर्ष मांडता येतात. हे पण ह्याच्यातून लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. समजतंय ना मी काय सांगतोय? नसेल समजत तर सांगा. निष्कर्ष नुसते घेतले आणि एकच काहीतरी बाहेर आलं असं नसतं. निष्कर्षांचा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करून त्याच्या आधारे वेगवेगळे निष्कर्ष मांडता येतात. आलं का लक्षात? जसं आपण आता तुम्ही सगळे ह्याच्यामध्ये बघताच आहात आणि सर्वात शेवटी तुम्ही काय म्हणता की मी हा स्टडी केला, रिसर्च हा केला आणि सर्वात शेवटी काय लिहिता, तर हा रिसर्च केल्यानंतर माझ्या असे लक्षात आलेलं आहे की यामध्ये अजून एवढं संशोधन करता येऊ शकतं.
बरोबर आहे. तुम्ही समोरच्या संशोधकासाठी जागा ठेवून द्यायची आहे सर्वात शेवटी खाली. मग हे ठेवून देण्याची जागा म्हणजे हे सेटिंग आहे. त्याच्यामध्ये सेटिंग हे राहणारच कायम, की जसं सायन्स पुढे जाणार, जसं आपलं विचार करण्याची मेंदूची कपॅसिटी वाढत जाणार, तशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या चाचण्यांमधून वेगवेगळे निष्कर्ष काढू शकतो. या पद्धतीचं फायदे भरपूर आहेत, कारण ही कशी आहे तर सर्वांना व्यवस्थित ऍप्लिकेशन करण्यासारखी आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये दोष पण आहेत काही या पद्धतीमध्ये. प्रायोगिक व्यक्ती प्रयोगशाळेत येते तेव्हा तिचे स्वाभाविक वर्तन बदलते. बरोबर आहे. आपण समजा तुम्ही गेलात कुठली तर आपण जे आता ठरवलं की बिलो पॉवर्टी लाईन असणाऱ्यामध्ये बघायचं आहे आपल्याला. आपण हातात एक कागद घेतला आणि जाऊन एका कुटुंबासमोर उभा राहिलो. आल्याबरोबर ते काय विचार करतात, कोणीतरी शिकलेले लोक आलेत, त्यांच्याशी आपण चांगलं व्यवस्थित बोललं पाहिजे, असं त्यांचा समज असतो. बरोबर आहे. म्हणजे ते स्वतःचं वर्तन त्यांनी आपल्यावर अवलंबून ठेवलं. ते त्यांच्या नॉर्मल वर्तनामध्ये आहेत का? नाही. ते आपल्या प्रभावाखाली त्यांचं वर्तन हे आलेलं असतं अशा केसमध्ये. तर मग त्याच्यामध्ये काही उत्तरं ही त्यांना स्वतःची लाज वाटणे किंवा कुठल्याही गोष्टीचे न्यूनगंड असणे किंवा भयगंड असणे किंवा कुठल्या गोष्टीचा म्हणजे नकोशी वाटणे, अशा कुठल्याही गोष्टी ज्याला त्यांचं वर्तन प्रभावित होऊ शकतं, अशा अनेक गोष्टी ह्या त्यांना असू शकतात त्याच्या अवतीभोवती. आणि त्यामुळे त्यांचे खरेच उत्तर येतील असं आपण गृहीत धरू शकत नाही. आणि बऱ्याच वेळेला असंच होतं की ते चुकीची उत्तरं देतात. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला उठवलं शिक्षकानं आणि बोलवलं वर्गामध्ये आणि त्याला सांगितलं, आता मी तुझा शास्त्रीय अभ्यास करणार आहे. सांग, मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. काय? मला चोरी करायला आवडते. होय की नाही सांग. मुलग्याचं उत्तर काय असेल? नाही. नाही. 100% नाही हेच उत्तर असणार. मग वर्गात चोऱ्या होतात की नाही? होत असतात. मग जर वर्गातली 40ही मुलं नाही म्हणून सांगतायत पण वर्गात चोऱ्या तर होत आहेत, म्हणजे प्रयोग चुकला. आलं का लक्षात? म्हणजे परिस्थिती जेव्हा म्हणजे शिक्षकांच्या प्रभावाखाली त्या मुलानं खरं उत्तर द्यायचं टाळलं, हा या परिस्थितीमधला दोष आहे. एक्सपेरिमेंटल मेथडमध्ये हा दोष आहे असं इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे सदोष निष्कर्ष निघतात. अशा वेळेला नैसर्गिक मार्गाने निरीक्षण करूनच स्वाभाविक वर्तनाचा अभ्यास केला गेला पाहिजे. स्वाभाविक वर्तनाचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला परिस्थिती ही नैसर्गिकच ठेवावी लागेल. एक्सपेरिमेंटल मेथड म्हणजे काय? परिस्थिती नियंत्रणात ठेवणे. आपण काय करतो आहोत? परिस्थिती नियंत्रणात कोणाच्या ठेवतो आहोत? परीक्षकाच्या. जो परीक्षण करण्यासाठी बाहेर पडलेला आहे त्यानं परिस्थिती आपण बनवलेली आहे आणि त्यानं समोरच्याच्या उद्दीपक समोरच्याला देऊन त्याची प्रतिक्रिया घेतलेली आहे. पण जेव्हा परिस्थिती आपण आपल्या नियंत्रणात ठेवायला बघतो तेव्हा समोरचा जो व्यक्ती असतो तो त्याला नैसर्गिक रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळे परिस्थिती नैसर्गिक असावी असा याच्यामध्ये दोष आहे. आणि नैसर्गिक परिस्थितीमध्ये निरीक्षण केलं तर ते योग्य असू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ, सीसीटीव्ही कॅमेरा लावला वर्गामध्ये आणि एखाद्या मुलाला नैसर्गिकरित्या तो चोरी करत असताना पकडले, मग तो नाही म्हणू शकतो का? नाही. किंवा त्याला बोलवून विचारायची तरी गरज आहे का? नाही. त्याच्या वर्तनामध्ये आपण हा त्याचा दोष लिहून ठेवू शकतो की या मुलाला चोरी करण्याची सवय आहे. निरीक्षण. आणि त्याला पूर्ण आपल्याला
काय मिळाला? नैसर्गिक वातावरण पण त्या मुलाला दिलं. त्याला असं सांगितलेलं पण नाही की तुझा आम्ही अभ्यास करतो आहोत. पण जे काही निरीक्षण आलं ते मात्र पूर्ण सायंटिफिक होतं. बरोबर आहे? ठीक आहे. पुढे दुसरं, आता ही निरीक्षण पद्धत आली त्याच्यामुळे जेव्हा आपण नैसर्गिक परिस्थितीमध्ये ठेवायचं म्हटलं, म्हणजे परिस्थिती आपल्या हातात नाही ठेवायची. जे काही नैसर्गिक असेल त्याचाच आपण अभ्यास करायचा. मग त्यावेळी काय करावं लागेल आपल्याला? ऑब्झर्वर म्हणून बघत बसावं लागेल. समोरचा व्यक्ती काय करतोय ते बघत बसायचं, म्हणजे निरीक्षण पद्धत. बरोबर आहे? म्हणजे परिस्थिती आपण निर्माण करायची नाही, निरीक्षण मात्र आपण करायचं. बरोबर आहे? पण परिस्थिती निर्माण करायची नाही म्हटली तरी निरीक्षण करत असताना परिस्थिती अशा पद्धतीत निर्माण करायची की ज्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीवर दबाव येणार नाही. तो नैसर्गिक आपल्या मनस्थितीमध्येच असेल आणि त्याच्या वर्तनावर आपल्या प्रयोगाचा प्रभाव होणार नाही याची काळजी घेऊन केलेला प्रयोग. आलं का लक्षात? दोघांमध्ये फरक आहे. निरीक्षकाने आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे निरीक्षण करून जो अभ्यास किंवा ऑब्झर्वेशन करून जो सिद्धांत मांडला जातो ती पद्धत म्हणजे ऑब्झर्वेशनल मेथड किंवा निरीक्षण पद्धत अशी याची व्याख्या आहे. उदाहरणार्थ, कामगारांच्या निष्क्रियतेचा अभ्यास सीसीटीव्ही कॅमेरा बसवून गुपचूप केला जातो. आता प्रत्येक वेळी जर असं करायला लागले की सीसीटीव्ही कॅमेरा बसवला, हा, कामगार काम करतायत आणि कामगार काम करत असताना एखाद्या कामगाराला बोलवलं, काढून टाकला, तर लोकांच्या लगेच लक्षात येतं याला का काढला ते. त्यानं काहीतरी कामात चोरी केलेली असते किंवा काहीतरी त्यानं चूक केलेली असते किंवा कंपनीला लॉस होईल अशा पद्धतीत वर्तणूक केलेली असते. याच्या आधारे लोकांना माहिती असतं, आजूबाजूच्या लोकांनीही ते बघितलेलं असतं आणि त्याला काढून टाकल्यानंतर मग ते लगेच सगळे सावध होतात. म्हणजे परिस्थिती काय आहे हे त्याची त्यांना जाणीव होते. परंतु जाणीव न होता सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे आणि व्यक्तींच्या वर्तणुकीचा अभ्यास केला की बाबा 1 ते 2 या वेळेमध्ये कामगार काय करतायत? कामामध्ये ढिलाई ठेवतायत. मग त्याचा अभ्यास केला जातो. असं का होतंय? तर 12:30 किंवा पाऊण वाजता जेवणाची घंटा होते. त्यानंतर वर्कर्स जेवतात आणि जेवल्यानंतर सुस्त होतात म्हणून कामावर सुस्ती दाखवतात. हा प्रयोगातून काढलेला निष्कर्ष असेल आणि मग त्यावर उपाय काय असेल? तर त्यावर उपाय असा असेल की 1 तास त्याच्याऐवजी त्यांना जेवण झाल्यानंतर 1 तासाची विश्रांतीचा वेळ देण्यात यावा. सुस्त होऊन चुकीचं काम करण्यापेक्षा 1 तासानंतर फ्रेश होऊन परत कामावर आलेले कधीही चांगले आणि त्याऐवजी टार्गेट वाढवून द्यावं, जेणेकरून आपलं उद्दिष्ट पण पूर्ण होईल आणि वर्कर्सची नाराजी पण होणार नाही. अशा प्रकारे अभ्यास करण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर केला जातो. आज तर म्हणजे एवढं हे आहे की आपला फोन सुद्धा आपल्याला ऐकत आहे. मी आता एवढं लेक्चर इथे चालू आहे तर कदाचित ते कुठेतरी रेकॉर्ड होतंय, कुठेतरी या सगळ्याच्या गोष्टी रेकॉर्ड होत असतात. उदाहरणार्थ, आता तुम्ही सायकोलॉजीचं लेक्चर करून गेला, ज्याच्या फोनमध्ये सेटिंग व्यवस्थित नाहीये त्याचं फेसबुक तुम्हाला सायकोलॉजीचे सगळे कुठले तरी रील्स बील्स दाखवायला लागणार. बरोबर आहे? म्हणजे हे नैसर्गिकरित्याच आपल्याला ठेवलं गेलंय आणि आपल्यावर निरीक्षण कोणतरी करत आहे. बरोबर आहे? एकदम प्रॅक्टिकल उदाहरण तुम्हाला मी सांगितलं की कोणीतरी आपल्याला नैसर्गिक अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे, परंतु कसं ठेवलेलं आहे की या माध्यमातून प्रसार माध्यमामधलं आपलं जे काय आपण वापरतोय, आता काय वापरतोय, झूम मीटिंग वापरतोय, त्याचे आखाडे ठरलेले आहेत. त्याच्या बाहेर, चाकोरीच्या बाहेर आपण जात नाही, पण नैसर्गिक आहोत आपण, अनैसर्गिक तर नाही. बरोबर आहे? या अवस्थेमध्ये आपलं निरीक्षण केलं जात आहे, त्याची नोंद ठेवली जात आहे.
हं. लहान मुले किंवा प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. आता ही निरीक्षण पद्धत जी आहे, ही लहान मुलांमध्ये वापरली जाते. मॅडम, बोडके मॅडम, तिथे निरीक्षण हे पद्धत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखादा तिसरी पर्यंतचाच मुलगा घ्या किंवा म्हणजे थोडक्यात 8 वर्षाच्या खालीच घ्या किंवा 5 वर्षाच्या खाली घ्या. तर या मुलांमध्ये बऱ्याच वेळेला काही मानसिक विकृती म्हणा किंवा जन्मजात काही व्यंग म्हणा, या गोष्टी मिळतात बघायला. अशा मुलांमध्ये शिक्षकांना फक्त करायचा आहे. त्याला मारायचं नाहीये, झोडायचं नाहीये, त्याला नैसर्गिक परिस्थितीमध्येच ठेवायचं आहे. म्हणून शिक्षकांना मारायला, झोडायला बंदी केली. त्याला नैसर्गिक पद्धतीमध्ये ठेवून त्याचं जे काय म्हणतो त्याला प्रगतीपर अहवाल नावाचा एक अहवाल शिक्षकांना दिला जातो. मला हे सगळं माहिती आहे कारण मी इथे आहे मेडिकल ऑफिसर म्हणून. तर ते प्रगतीपर अहवालामध्ये ह्या गोष्टी नोंद केलेल्या असतात, की हा मुलगा दुसऱ्या मुलांवर जास्ती चिडून भांडण करतो, दुसऱ्या मुलांना इजा पोचवतो, त्यांना मारायला जातो, चावतो किंवा खूप जोरात ओरडतो किंवा त्याला एका ठिकाणी बसायला अजिबात आवडत नाही, एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. असे निष्कर्ष नैसर्गिक परिस्थितीमध्ये त्या मुलाविषयीचे मांडले जातात आणि हे आमच्यासाठी खूपच महत्वाचे असतात. कारण निष्कर्षावर यायचं असतं आणि नैसर्गिक परिस्थितीमध्ये जेव्हा ते मूल माझ्याकडे घेऊन याल, म्हणजे डॉक्टरकडे घेऊन येणार, तेव्हा ते मूल तसंच वागेल का? नाही. कारण का? तर त्याला समजलं, माझ्यावर प्रयोग चालू झाले आणि डॉक्टर हा आपला दुश्मन आहे. हे दुसरी त्याला गोष्ट समजते. कारण त्याला डॉक्टर म्हणजे इंजेक्शन असंही माहिती असतं. कारण त्याचा बोधच तेवढा असतो. आलं का लक्षात? त्यामुळे परिस्थितीमध्ये तो एक्सपेरिमेंट मेथडमध्ये बसवला जाऊ शकत नाही. पण निरीक्षण पद्धतीमध्ये सुद्धा नैसर्गिक परिस्थितीमध्येच बसतो. बरोबर आहे ना? मग त्याच्या नैसर्गिक हॅबिटेटमध्ये म्हणजेच त्याच्या दैनंदिन जीवनात म्हणजे शाळेमध्ये त्याचा ऑब्झर्वेशन चांगल्या पद्धतीत शिक्षकांकडनं होऊ शकतं. म्हणून मग ते एवढा मोठा 15 पेजीसचा पेपर असतो तो. एखाद्या मुलाचा भरून द्यावा लागतो. मग शिक्षकांची फार तारांबळ उडालेली असते. आम्ही बघतो या सगळ्या गोष्टी. तर ही अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ही अतिशय उपयोगी आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, की आम्ही जेव्हा बघतो एखादा पेशंट माझ्याकडे आला तर येताना कसं सांगत येतो, "डॉक्टर, ह्याला ना आत्ता फिट आली." पेशंट आलेला असतो माझ्याकडे एकदम ठणठणीत. आलं का लक्षात? पेशंट कसा आलेला असतो? ठणठणीत. त्याला काहीही झालेलं नसतं. माझ्यासमोर येऊन बसतो तो, सांगतो, "नाही, हे सांगतात म्हणून मला काहीच कळलं नाही, पण हे सांगतात मला फिट आली म्हणून." पेशंट स्वतःच्या तोंडानं सांगतो. आता मग डॉक्टरचं काय इथे रोल? या परिस्थितीमध्ये आम्हाला काय करावं लागतं? नैसर्गिक त्या परिस्थितीमध्ये कोण समोर होता? तर मग हा होता. मित्र कोणतरी येतो. मग त्याला आम्ही विचारतो, "काय काय झालं पहिल्यापासून सांग." मग तो सांगायला सुरुवात करतो. कसे सांगतो? की आम्ही सगळेजण आज दुपारी 4 वाजता अमुक ठिकाणी लाईनमध्ये उभे होतो. 1 तास, 2 तास उभे होतो. 2 तासानंतर ह्याला अचानक कसं तरी होतंय असं तो मला म्हणाला. मग त्याच्यानंतर असा गोल, 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 गोल फिरायला लागला. मग त्याच्यानंतर धापकन खाली पडला. आता त्यानं नैसर्गिक त्याची जी काही गोष्ट झाली, ही सगळी नैसर्गिक वातावरणातली गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवली. बरं, मग मी त्याला पूरक असणारे निष्कर्ष त्यानं जे काही निरीक्षणं नोंदवली आहेत की नाही आहेत, ह्याचा मी विचार करून त्याला विचारतो. सूचक प्रश्न, की बाबा त्याला घाम आलेला का? त्यानं याच्या आधी किती तासापूर्वी खाल्लेलं? असे प्रश्न मी विचारतो, जे मला चिकित्सा करण्यासाठी उपयोगी असतात. बरोबर आहे? म्हणजेच वैज्ञानिक पद्धतीनं आणि ठराविक साचेबद्धतेप्रमाणे मी क्वेश्चनेअर माझं तयार केलं. ज्याच्यामध्ये
मला काय काढायचं आहे, तर हा हायपोग्लायसेमिया आहे का, किंवा त्याला ब्लड प्रेशर कमी होऊन त्याला चक्कर आली होती का, किंवा तो असं म्हणाला की नाही 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 नाही, मला चक्कर म्हणजे हा चक्क 15 मिनिटं बेशुद्ध अवस्थेत होता, तोंडातून फेस आला, डोळे परतले, हात आणि पाय असे 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 करत होता. अशा भरपूर गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. मग त्या अनुषंगाने माझी क्वेश्चनेअर जाणार की त्याला इपिलेप्सी सारखा कुठला आजार आहे का. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, अजून परत नैसर्गिक त्याच्या वातावरणात जावं लागेल. अशी पहिल्यांदी कधी फिट आली होती का. हो हो, त्याला सवय आहे. मग सवय आहे तर मग कोणी बघितलेली आहे, नाही त्याच्या आईलाच माहिती आहे, मग आईला घेऊन या. कारण निरीक्षण नैसर्गिक परिस्थितीमध्ये करणारी व्यक्ती आपल्याला अशा ठिकाणी फार आवश्यक असते. मग आईला विचारायचं, प्रत्येक वेळी त्याला फिट येते तेव्हा तो काय करतो. मग आई सांगते की प्रत्येक वेळी त्याचे दोन्ही हात कडक होतात, दोन्ही पाय कडक होतात, आणि त्याला तोंडातून फेस येतो, डोळे परततात. बरोबर. हे सगळं सांगितल्यानंतर मग मी खाली डायग्नोसिस लिहितो की जनरलाइज टोनिक क्लोनिक इपिलेप्सी. पण तोपर्यंत मला हे निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही. आलं का लक्षात. म्हणजे निरीक्षण किती आवश्यक आहे त्याचं आणि ह्या मेथडचं, काय म्हणतात त्याला, इम्पॉर्टन्स तुमच्या लक्षात आला असेल. उदाहरणार्थ, बरोबर आहे. मग आता हे हे एका व्यक्तीचं निष्कर्ष मी सांगितले, पण सामूहिक पण आपण करू शकतोच ना. उदाहरणार्थ, मगाशी जसं मी म्हटलं, कामगारांवर केलेलं निरीक्षण किंवा शिक्षक करत असणारं मुलांवरचं निरीक्षण, हे सुद्धा याच कॅटेगरीमध्ये येतं. या पद्धतीमध्ये निरीक्षकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. काय घ्यायची आहे दक्षता, आपल्यावर वॉच ठेवला जातोय हे त्या स्टिम्युलंटला कळता कामा नाही. स्टिम्युलंट नव्हे, काय, सॅम्पल म्हणजे व्यक्तीला समजता कामा नाही. ऑर्गॅनिझम किंवा व्यक्ती किंवा काय सॅम्पल म्हणून त्या त्या गोष्टीला त्याची भनक पण लागता कामा नये की आपल्यावर वॉच ठेवला जात आहे. घटना घडल्याबरोबर ताबडतोब नोंद केली गेली पाहिजे. आता एखाद्या मुलावर वॉच ठेवला जातोय की हा अशा पद्धतीत आहे, शिक्षकानं ते घेतलंय की बाबा ह्या मुलामध्ये काहीतरी दोष दिसतोय, आपल्याला ह्याच्या ॲबनॉर्मल व्यक्तिमत्वाचं काहीतरी नोंद ठेवली पाहिजे, तर ती त्या त्यावेळी केली गेली पाहिजे. जर नाही केली तर काय होईल, चुकीनं राहील किंवा विसरली म्हणून राहील, किंवा त्याच्यामधलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये फरक पडेल. उदाहरणार्थ फिट येणे, तर फिट येण्याचा आम्ही सांगतोच की नोंद करून ठेवा. मोबाईलमध्ये तारीख, वार, वेळ लिहून ठेवायची. इतक्या तारीखला, इतक्या वाजता, इतक्या वेळ फिट आली, सगळं लिहून ठेवायचं. जमला तर व्हिडिओ करा. एवढं पर्यंत आम्ही पेशंटना सांगतो. तर हे केल्यामुळं काय होतं, तर अचूक निदानापर्यंत जाता येतं, आणि ज्या गोष्टी आपल्याला त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी आवश्यक आहेत त्यांची ॲक्युरसी वाढते. लक्षात आलं. किंवा जो प्रॉब्लेम आपण शोधतो आहोत तो प्रॉब्लेमवर आपल्याला परफेक्ट सोल्युशन देण्यासाठी निरीक्षण ही अचूक नोंदवलेली असली तरच त्याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ काय, तर दिवसातला 1 तास वर्कर्स हे सुस्त असतात म्हणून आपल्याकडे कामामध्ये इतका फरक पडतो, असं निष्कर्षण नुसतं मांडलं काहीही उपयोग नाही. दुपारी 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत जेवण झाल्यानंतर वर्कर्स सुस्त असतात, हे निरीक्षण आणि मी सांगितलेलं आत्ताचं निरीक्षण, दिवसातला 1 तास वर्कर हे कामावर सुस्त असतात, ह्याच्यामध्ये फरक आहे की नाही. दोघांवर जर उपाय सुचवायचा झाला तर दुसरं निरीक्षण जे महत्वाचं आहे की दुपारी 1 ते 2 जेवल्यानंतर, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर त्याच्यावर आपण काहीतरी उपाय काढू शकतो. त्यामुळे वेळच्या वेळी नोंद घेणे हे फार आवश्यक आहे. मी सांगताना बघा तुम्हाला कसं सांगतोय, की एक व्यक्ती, सामूहिक व्यक्ती, बरोबर आहे. असंच तुम्ही प्राण्यांच्या बाबतीत पण समजा. प्राण्यांचं पण मानसशास्त्र हे आहेच, पण आपण जनरली डील करणार आहोत मनुष्यामध्ये,
त्याच्यामुळे आपण मनुष्याविषयीच विचार करत आहोत. म्हणजे उदाहरणं देताना मी तशी देतोय तुम्हाला. आलं लक्षात? निरीक्षण पद्धती ही का आवश्यक आहे आणि निरीक्षण पद्धतीमध्ये कशा नोंदी घेतल्या जातात इथपर्यंत आपण आज बघितलंय. पुढची पद्धत घेऊया, जरा मोठी आहे. चुकीच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचू नये म्हणून मात्र या निरीक्षण पद्धतीमध्ये काय आवश्यक आहे की वेळच्या वेळी नोंदी घेणे आवश्यक आहे. आणि या पद्धतीमधली इम्पॉर्टंट लाईन काय आहे? दोन. एक म्हणजे जो कोणी कोण आहे, सॅम्पल आहे किंवा ऑर्गॅनिझम आहे, त्याला या गोष्टीची कानोकान खबर लागता कामा नये, ही पहिली गरज. आणि दुसरी काय गरज? वेळच्या वेळी निरीक्षणं नोंदवली गेली पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे या दोन इम्पॉर्टंट गोष्टी म्हणून तुम्ही खाली लिहायच्या आहेत लिहिताना. आणि या पद्धतीचे तोटे काय आहेत? फायदे आणि तोटे आपल्याला लिहायला पाहिजे. बरोबर आहे? मग तोटे काय आहेत या पद्धतीचे? तर या सर नोंदी पद्धतीमध्ये नाही ठेवल्या तर विसरून गेल्यामुळे नोंदी बरोबर, चुकू शकतात आणि चुकीचे निष्कर्ष निघू शकतात. परफेक्ट. वेळच्या वेळी नोंदी न ठेवल्या गेल्या आणि त्या जर चुकीच्या पद्धतीनेच नोंदी केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला चुकीचे निष्कर्ष निघतात. हा या पद्धतीचा तोटा आहे. तसंच दुसरा तोटा काय आहे की जर प्रयोगकर्त्याने किंवा निरीक्षकानं काळजी नाही घेतली तर त्या व्यक्तीची नैसर्गिक परिस्थिती राहील का? नाही राहणार. त्याला जर समजलं माझ्यावर वॉच ठेवू नये तर तो नैसर्गिक परिस्थितीमध्ये वावरणार नाही. म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व, वर्तन हे बदललेलं असणं. आलं का लक्षात? त्यामुळे आपल्याला या गोष्टींचा अभ्यास करणं आवश्यक आहे. माझ्या मते पुढची मेथड आपण उद्या घेऊया. आज आपण दोन पद्धती घेतल्या. पद्धती तुमच्या लक्षात आल्या, त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. आता बोडके मॅडमचा जो मगाशी प्रश्न होता की काय म्हणतात त्याला, तुम्ही कुठल्या दोन पद्धती सांगितल्यात मॅडम? निरीक्षण पद्धत आणि प्रयोगात. हा, प्रत्यक्ष नाही ऐकायला येत नाही. ऑन करा. नाही मम्मी हे कुठल्या? तुम्ही जेव्हा प्रायोगिक पद्धती शिकवत होता ना, प्रायोगिक पद्धतीमध्ये मेन गट असतो. हा, तुम्ही तर सांगितलात आता एक हे नियम असतो. हा, मध्ये जे आपण नैराश्यासाठी जे प्रश्नावली म्हणत होतो, 2 मिनिट. ऐकायला येत नैराश्य नाही मॅडम तुमचं. नैराश्यासाठी जे प्रश्नावली म्हणत होतो, पण ते सर्वेक्षण पद्धतीमध्ये येते असं मला म्हणायचं होतं. प्रायोगिक पद्धतीमध्ये आपण हा, एक गट आपण हे करतो, त्याच्यावर प्रयोग बरोबर. करून शास्त्रीय पद्धतीने आपण निष्कर्ष काढतो, वस्तुनिष्ठ हम्म. निघतात. आणि हे जे आपण प्रश्नावली काढतो ते तुम्ही नैराश्यासाठी सांगत होतो, ते सर्वेक्षण हा, पद्धतीमध्ये येते. आता इथे बघा, प्रायोगिक पद्धतीमध्येच निरीक्षण नसतं का? असतंच. पद्धतीमध्ये फरक काय आहे? तर प्रायोगिक पद्धतीमध्ये आपण परिस्थिती निर्माण केलेली आहे. फरक काय आहे तो पण नीट लक्षात घ्यायचा. प्रायोगिक पद्धतीमध्ये आपण परिस्थिती निर्माण केलेली आहे. हो तुम्ही दुसऱ्याला नैराश्य निर्माण केलं का? नाही. नैराश्य त्या व्यक्तीला निर्माण झालंय आणि त्याची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही क्वेश्चनर दिलंय. हा फरक आहे. जेव्हा आपण एखादी मेथड घेणार तर तेव्हा त्याचा बेस काय आहे हे पहिलं लक्षात घ्यायचं. त्याच्यामध्ये दोष कुठले आहेत हे दुसऱ्यांदा बघायचं, दुसरे बघायचं. आणि गुण काय आहे, म्हणजे कुठल्या पद्धतीमध्ये ही फिट बसते हे पण बघायचं. तसं आपण निरीक्षण पद्धतीत बाबत काय बघितलं की निसर्ग पद्धतीमध्ये परिस्थिती ही आपल्या हातात ठेवत नाही निरीक्षक, नैसर्गिक परिस्थितीमध्येच ठेवलं जातं. आणि दोष आणि गुण काय आहेत? तर चुकून त्या व्यक्तीला समजलं की नैसर्गिक पद्धत वापरली नाही, असं चुकून जर लीक झालं किंवा त्याला संशय आला तर त्याचं वर्तन बदलू शकतो. हा तोटा आहे. आणि त्याचबरोबर काय, तर वेळच्या वेळी निरीक्षणं नाही नोंदवली तरी सुद्धा निष्कर्ष चुकू शकतात. हा पण दुसऱ्या मेथड मधला तोटा आहे. अशा पद्धतीत बघत गेलं
की तुम्हाला कन्फ्युजन कुठलंच राहणार नाही. काय होतं की जिथे जिथे जाणार, आता उदाहरणार्थ जर मानसशास्त्र बघितलं तर मानसशास्त्राच्या शाखा भरपूर आहे, आणि त्यातली सर्वात विकसित शाखा काय आहे तर बालमानसशास्त्र. कारण त्याच्यावर फार विचार केला गेला. कारण का तर सर्वांचं म्हणणं असं होतं की व्यक्तिमत्व हे लहानपणापासूनच घडतं आहे. मग जर आपण व्यक्तीच्या लहानपणीच जर व्यवस्थित गोष्टी केल्या तर त्याचं व्यक्तिमत्व हे उत्तम प्रकारे घडवू शकतो. त्यामुळे बालमानसशास्त्राचा जास्ती विकास झाला. मग त्याच्यानंतर वैकासिक मानसशास्त्र म्हणून ब्रँच आहे, सामाजिक मानसशास्त्र आहे, बोधात्मक मानसशास्त्र आहे, प्रायोगिक मानसशास्त्र आहे, अपसामान्य मानसशास्त्र, अजून म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, भरपूर गोष्टी या समुपदेशन आहे, या सगळ्या ब्रँचेस आहेत मानसशास्त्राच्या, आणि त्यांच्यामध्ये प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत. जसं मॅडम सांगतायत त्या शैक्षणिक उपक्रमातल्या पद्धती. पण बेसिक जे मानसशास्त्र म्हणून आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीत विचार करून कशा पद्धतीत आपण निष्कर्ष काढणार आहोत ह्याचं मूलभूत सिद्धांत आपण आता शिकतो. जे काय शिकतोय ते अलग अलग, हा दोघातला फरक आहे. ओके, समजलं ना मला काय म्हणायचं होतं? ठीक आहे, चला आज मग आपण इथे थांबूया. हरिओम. उद्या बघू. हरिओम सर, धन्यवाद. धन्यवाद. सर रेकॉर्डिंग स्टॉप करा.